नमस्कार. जय भीम म्हटलं चालतंय. जय भीम. सप्रेम जय भीम. आधी माझी लेखणी ही विद्रोहाची होती. पण आता मात्र ती किंचितही नाही. कारण संविधानाचा सन्मान करता करता माझ्या विद्रोहाची दाग कधी बोधटली ते मला सुद्धा कळले नाही. मला माझ्याच कवितेचं नाव घेताना जरा खेद वाटतो, कारण माझ्या कवितेचं नाव आहे जमीन दोस्त भिडेवाडा. स्वाभिमान आहे तो भिडेवाडा हा प्रत्येकाच्या मनामध्ये. देशातील मुलींच्या पहिल्या शाळेचा एक ऐतिहासिक स्मरण आहे, कारण तो आता अस्तित्वात नाही. मात्र हे स्मरण आमच्या दुःखात परिवर्तित झालंय. कारण जीर्ण म्हणून भिडेवाडा पाडल्याचा आता हा काळ आहे. त्यामुळे वास्तू शोधणारं मन हे आमचं उदास झालंय. अहो उशीर झाला आता. उघडा डोळे पहा नीट. शोधून सापडणार ना कोणाला भिडेवाड्याची एक जीर्ण वीट. प्रश्न तो आम्हा आज पडतो आहे. वेर इज द भिडेवाडा. अरे कुठे गेलाय तो वाडा ज्याला आम्ही म्हणत होतो भिडेवाडा. अहो कसे सांगू कोणत्या तोंडाने सांगू की शोधूनही सापडणार नाही. कारण जमीन दोस्त केलाय तो भिडेवाडा. अहो उशीर झाला आता. उघडा डोळे पहा नीट. शोधून सापडणार ना कोणाला भिडेवाड्याची एक जीर्ण वीट. जोवर होता भिडेवाडा उभा स्वाभिमानाने ताठ. तोवर सारे टाळ्या पिटीत होते भिडेवाड्या करून पाठ. आमच्या स्मरणातील तोच भिडेवाडा आजही भिडेवाड्याकार विजय वडवेराव आयोजित आंतरराष्ट्रीय फेस्टिवल आणि काव्य संमेलनातून बोलतोय. अहो नुसतंच बोलतोय नव्हे तर हंबरडा फोडतोय आणि ज्ञानसागर फुले दाम्पत्य यांना वंदन करतोय. जय हिंद.